रोज ऑफिसला जाण्यापूर्वी ती माझ्या बाबांचा आणि तिचा डबा भरते. ती खूप हुशार आहे. ती बँकेत नोकरी करते. ती खूप चांगलं काम करते आणि परीक्षाही देते. त्यात पास होऊन ती नुकतीच ब्रांच मॅनेजर झाली आहे. तिच्या ऑफिसमध्ये तिला खूप मान मिळतो. मीही तिच्याप्रमाणे अभ्यास करून मोठी होऊन मान मिळवीन. अशी माझी आई मला खूप खूप आवडते. काय गे लबाडे, कोणाबद्दल लिहिलंय? कल्पना शक्ती भरारा मारायला लागली आहे मयूबाईंची. नाही, ही आमच्या वर्गातली वृंदा आहे ना, तिने लिहिलं होतं तिच्या आईबद्दल. तिला 10 पैकी 8 मार्क मिळाले. तेच मिक्स मॅच केलं. अगं आईच्या बाबतीत काय मिक्स मॅच करतेस ग? आईबद्दल खरं खरं लिहायला नको. मग काय? ए आई, पण छान वाटलं मला. ब्रांच मॅनेजर आईट वाटली. इथे आई कुठे काय करते? तिथं फक्त स्वयंपाक करते. ए बघू तू काय लिहिलंय? बोला. वा, काय आवाज काढलाय? मग काय करणार, बोर झालीये. तुझी तर ना आशाच सोडून दिलीये मी. मी घरी येतोय हे वाक्य ऐकलंच नाहीये मी खूप दिवसात. मेघना, आज उशीर होणार आहे. आज खूप उशीर होणार आहे मेघना. मेघना प्लीज वाट बघू नको, झोपून जा. अशा वाक्यांची ना सवय झाली अरे आता मला. बट नो इश्यूज. अजून मला ओळख दाखवतोय म्हणजे मेघना कोण बरं? मेघना इथपर्यंत गाडी आली नाहीये हे खूप आहे माझ्यासाठी. अरे बस काय यार, किती टोमणे मारावेत माणसाने. अरे टोमणे नाही आदित्य, एन्जॉय करते मी. आणि अरे तू तर काम करतोयस, कामाबद्दल कशी तक्रार करेन मी? उलट आय एम प्राऊड ऑफ इट. हा, तू फ्लर्ट करत असतास तर गोष्ट वेगळी होती. अच्छा, काय करशील का मी फ्लर्ट केलं तर? सांगता नाही येत, बघू. बघू म्हणजे फ्लर्टला ग्रीन सिग्नल देतेस तू? अरे जा जा, करून तर बघ फ्लर्ट. कर कर, मग बघते मी. बरं आता निघतोयस की? नाही नाही, निघतो लगेच. तू फ्लर्ट कर म्हणालीस ना? आदित्य मग नाही थांबत. तसंही ती माझी वाट बघत असेल. कोण? बाईक बाईक मॅडम, बाईक. आणि तिच्याबरोबर माझं जन्मभर फ्लर्ट चालणार आहे. माइंड इट. तू पण ना आदित्य. बरं चल, ठेवते मी. बाय बाय. इथे आई कुठे काय करते? तिथं फक्त स्वयंपाक करते. खरंच मी इतकी वर्थलेस आहे? काहीच अर्थ नाहीये माझ्या असण्याला, काही किंमतच नाही. मला काहीच जमणार नाहीये वाटतं. कोणी कन्सिडरच करत नाहीये का मला? आदित्य. हे अगं, अरे तू घाबरवलंस ना मला. आणि तू काय करतेस ग इथे एकटीच अंगणात? हा, आणि थंडी पिंडी नाही वाजते का तुला? बघा उगाच आजारी पडशील. मला काय होणार आहे, दगड आहे ना मी. आता हे काय नवीन? त्याच्यावर मी हसायचं, रडायचं, तुला चिडवायचं, नक्की काय करायचं आधी सांग बाबा मला. तुझं ना हल्ली काही समजेनासच झालंय. काय करू सांग? तू मला तुझ्या ऑफिस मध्ये नोकरी दे, चित्राला दिलीस ना तशी. बरी आहेस ना तू अर्चू? काय हे डोकं म्हणजे सॉलिड आहे यार तुझं.
काय रोज एक एक नवीन नवीन आयडियाज काढत असतेस ना आई शपथ. आदित्य मी चेष्टा करत नाहीये, मी सिरियसली बोलतीये. खरंच? अरे बापरे, हे नको यार. या ऑफिस मध्ये येऊन माझं ऐकायच्या ऐवजी ना तू रोज मलाच ऐकायला लावशील. ए नाही नाही, खरंच मी असं नाही करणार. तू जसं सांगशील ना तसंच वागेन. तू सांगशील ते काम करेन, शपथ. करशील ग बाई, नक्कीच करशील. पण हवी आहे कशाला तुला नोकरी? हा, छान चाललंय की सगळं. सुखाने आपलं घर सांभाळ. उगाच सुखाचा जीव कशाला दुःखात घालतेस? वेडपट. चल मला भूक लागली, जेवायचंय अजून. तुझं झालं का जेवण? हो. मग वर जाऊन दुले घेऊन झोप. उगाच ते आपल्या नोकरीचं फॅड घेतलंयस काय? गुड नाईट. अर्जू आता काय विचारतो ती माहितीये? काय चित्राच्या जागी तिला जॉब मिळेल का? काय अचानक काय झालं त्यांना? आता ती माहिती ना कशी आहे. एखादी गोष्ट डोक्यात बसली ना की काही दिवस तेच खूळ चालतं. आता ही लहर कशामुळे आली ते माहित नाही मला. कळलं मला. अरे मयूला माझ्याही या विषयावर निबंध लिहायचा होता, तर तिने तिच्या मैत्रिणीचा निबंध कॉपी केला. म्हणे माझी आई काहीच करत नाही म्हणून. अरे पण हाऊसवाईफ असणं म्हणजे काही न करणं. सॉरी बॉस, मयूला समजावलं पाहिजे आपण. अरे पण अर्जुताईंना कोण समजावणार? त्यांनी फारच लावून घेतलंय मनाला की आपण काहीच करत नाही. ते सादरीचं प्रकरण त्याचंच होतं, त्यात ही भर पडली. आता बघायलाच नको. अर्जू पण ना मॅड आहे. बाबा. हॅलो बाबा, कसे आहात? बाबाजींची कृपा असल्यावर कसा असणार मी? मस्तच. तुम्ही कशा आहात? मी पण मजेत आहे बाबा. सहजच केला होता ना फोन? नाही म्हणजे तुम्हाला खरं विचारायला फोन केला होता की तुम्ही जरा 2 दिवस इकडे राहायला येऊ शकाल का हो? काय झालं बाबा? नाही असं म्हणजे असं असं झालं असं काही नाही हो. पण माधवींना ना जरा एकटं एकटं वाटतंय हो. काय आहे त्यांना असं समारंभ वगैरे झाले ना, म्हणजे खूप लोकांबरोबर ते राहिल्या आणि मग घरी आल्या ना, त्यांना असं एकटं एकटं वाटतं हो. हो बरोबर आहे, अशा वेळी वाटतं. तुम्हाला पटताय ना मेघना? आणि म्हणून त्या म्हणत होत्या हो की मेघनांना विचारा हो 2 दिवस येतील का त्या इकडे राहायला. म्हणजे कसं त्यांच्या जीवालाही बरं वाटेल हो. येईन ना बाबा. एकदा आदित्यशी माईंशी बोलते आणि ठरवते. हा, बाकी सगळं ठीक आहे ना? हो अगदी. मग या या. हा, जय हो जय हो. बाय. काय झालं? काय म्हणत होते बाबा? अरे आईला एकटं एकटं वाटतं कधी कधी, तर 2 दिवस राहायला या असं म्हणत होते. मग काय विचार करतेय, जाईन 2 दिवस राहायला. चालेल, जा. नाही म्हणजे काय, मला फ्लर्ट करता येईल ना? हो का? अगदी अगदी जोरात. अहो तो वॉशिंग मशीन वाला अजून उगवलेला नाहीये. त्याला हलवा बघू जरा, नाहीतर हा ढीग साठेल. मला कळत नाही अर्चूचा हट्ट का आपण बाई का ठेवत नाही कपड्यांसाठी? ती कोणाचं काय ऐकते का? तिने सांगितलं मला धुवायचेत कपडे, धु बाई. आपण काही करत नाही, आपण उपयोगाचे नाही, हे भूत बसले ना डोक्यावर त्या मयूच्या निबंधापासून. मयूच्या मैत्रिणीची आई बँकेत मॅनेजर आहे.
या अर्चूला येडबंबूला हे कळत नाही की प्रत्येकाला परमेश्वराने काहीतरी छोटं मोठं बहाल केलेलंच असतं. ते ओळखायला हवं फक्त. देवानं काय दिले तिला असं वाटतं हो तुम्हाला? नाही ग संजीवनी, ते ज्याचं त्यालाच ओळखावं लागतं. भगवान श्रीकृष्णाने गीतेमध्ये स्वधर्म सांगितलाय ना, तो हाच. मला या जगामध्ये काय करण्यासाठी पाठवलं आहे हे ओळखणं. ज्याने ओळखलं, अंगीकारलं, तो जिंकला. बाकी सगळे दिशाहीन. अर्चूला ते एकदा गवसलं ना की या सगळ्यातून बाहेर येईल. आणि हल्ली गृहिणी असणं कमीपणाचं मानलं जात नाही की. उलट नोकरी आणि घर सांभाळणाऱ्या बायकांना किती ताण येतो हे लक्षात यायला लागलं. आणि आता पुढच्या पिढीत तर कामाची विभागणी स्त्री पुरुष या बेसिसवर केलीच जात नाही. मग काळ खूप बदललाय ग. अर्चूला ती गृहिणी असल्याचा त्रास होत नाहीये. तिच्यात जे काय दडलंय ना त्याचा शोध लागत नाही तिला, म्हणून अस्वस्थ आहे ती. काय पडलं का अर्चू? काही नाही काही नाही. आणि काय चाललंय काय तुझं? झोप ना आता. हो हो, 2 मिनिटं झालं. लाईट बंद कर बघू आधी. हो रे, करते. अर्चू अगं काय चाललंय तुझं? काय पाडापाडी चालली तुझी? सॉरी सॉरी सॉरी. तू झोप 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 तू झोप. सॉरी काय सॉरी? जसं काय जग बुडणारच आहे आता. या, आज कोणत्या कपड्यांवर संक्रांत आहे तुझ्या धुण्याची? हे मी गंमत केली हा, नाहीतर तू म्हणशील चुप रे. प्रत्येक वेळी असंच बोलतोस ना? आता जर पुन्हा असं बोललास ना तर खरंच रागवी ना. सॉरी सॉरी सॉरी. ओके. फाईल कसली आहे? अरे हा, फीस द्यायला आले होते. अरे यात सगळे माझे सर्टिफिकेट्स आहेत. आणि ते चित्राच्या जागेवर अर्चू, कम ऑन यार. हे बघ, एकतर ती नोकरी एकदम बिगिनर्स साठी आहे. आणि सॉरी, तू धड ना नवी ना जुनी अशा गटात मोडतेस है ना. आणि एकदम ही नोकरी का शोधतेस तू? त्या मयूचा धडा घेण्याच्या ऐवजी काय चाललंय? ते हाऊसवाईफ किंवा काय म्हणतात त्याला, होममेकर. हा, होममेकर असणं हा इटसेल्फ एक जॉब आहे. त्याचं महत्व किंवा किंमत मयूला कळली पाहिजे. दॅट अ पार्ट. पण अर्चू, तुला खरंच जर काही करायचं असेल तर तुझ्या घराचं रुटीन सांभाळून त्यात काही बसवता येतं का ते बघ ना. आणि अर्चू, स्वतःच्या आनंदासाठी कर. फक्त मयूला काहीतरी प्रूव्ह करून दाखवायचं म्हणून नको करू. कळलं का? आदित्य, हळू ना. हे अर्चू यार, आता तू नर्वस नको होऊस. तू नर्वस झालीस की आम्हाला पण नर्वस वाटतं. मग तू या घराची सोलर एनर्जी आहेस यार. सोलर म्हणजे सोल, सोल यार. तर तू त्याचं बिल पाठवत जा मला सगळ्यांना. म्हणजे काय कमाई पण आणि परत कॉलर पण टाईट है ना. जाऊ दे, माझी नोकरीची आशा तर तू धुळीलाच मिळवलीस. जाते आता. अर्चूताई, मला मदत कराल? कशासाठी ग? अहो, साक्षीला क्राफ्ट करून द्यायचंय. तिचा एक प्रोजेक्ट आहे. अरे देईल की. शाळेत असताना माझे सगळे क्राफ्ट तीच करून द्यायची. आणि मला आपले आयती ए ग्रेड मिळायची. मस्त करते. हो, माहीतच नव्हतं मला. ताई चला मग. जाऊया. आणि काय रे,
तेव्हाच थँक्यू. आता म्हणाला थँक्यू. यू आर मोस्ट वेलकम. हा चला ताई. अर्चू अगं कुठे होतीस तू? मी दोनदा हाक मारली. अरे आदित्यच्या रूम मध्ये होते म्हणून मे बी मला ऐकू आलं नसेल. ही कुठली फाईल? अर्चू तुझ्या सर्टिफिकेटची फाईल? अच्छा, म्हणजे काल रात्री ही फाईल शोधण्यासाठी सगळी खुडबुड चालू होती का? पण कशासाठी कशासाठी काढली ही फाईल? मी डबल ग्रॅज्युएट आहे. मलाही काही करता येतो. विसरलेच होते रे मी. अर्चू काय झालंय? अगदी खरं खरं सांग. सतीश, अरे मयूच्या शाळेत माझी आई या विषयावर निबंध लिहायला सांगितला होता. तर मयूने माझ्याबद्दल नाही लिहिलं, तिच्या मैत्रिणीच्या आईबद्दल लिहिलं. कारण तिला असं वाटलं की आपली आई काहीच करत नाही, रिकामी आहे. अगं अर्चू, मयू किती लहान आहे अजून. आणि तिला अभिमान वाटावा असं मी काहीच केलं नाहीये ना. घर सांभाळणं म्हणजे काय असतं हे तिला समजणार आहे का? बर, मला एका प्रश्नाचं अगदी मनापासून उत्तर देशील? तुम्हाला माईचा अभिमान वाटत नाही किंवा लहानपणी वाटायचा नाही? सतीश, अरे तसं नाहीये. मग माईची आणि माझी बरोबरीच होऊ शकत नाही. खरं तर तू दुसऱ्या कोणाशी तुलना का करतेस हाच माझा प्रश्न आहे. तू आहेस. हे बघ अर्शू, तुझ्यासारखं निर्मळ मन जगात फार कमी जणांकडे आहे. आणि मुख्य म्हणजे तुझं हसणं, ज्यामुळे समोरच्या माणसाला आनंद मिळतो, ते किती जणांकडे आहे? नाना उगाच नाही म्हणत अर्चू म्हणजे आमच्या घराचं चैतन्य आहे, चैतन्य. काय? हे बघ अर्चू, तू स्वतःसाठी काहीतरी कर, स्वतःच्या आनंदासाठी काहीतरी कर. सतीश, अरे आदित्य सुद्धा असंच म्हणत होता. जगातला कुठलाही हुशार माणूस हेच म्हणणार. म्हणजे तुला काय म्हणायचंय? मी हुशार नाहीये? तसं म्हणायची काही गरज आहे का? लंगड डोक्या, निघ आता. जावंसं नाही वाटत आहे ना ऑफिसला? नाही, तसं काही नाहीये विजय, निघतोच आहे मी. तू सांगितलं नाहीस ना तरी कळतंय मला सगळं अमित. आणि मला ना त्रास होतोय त्याचा. अमित मला सांग, तुला किती लोन लागणार आहे रे? सगळं कमी कॉस्ट मध्ये बसवलं तरी सुरुवातीला किमान 15 लाख तरी लागतील. का? नाही, मी विचार करत होते की माझे दागिने जर आपण बँकेत ठेवले असते तर आपल्याला गोल्ड लोन मिळालं असतं ना. पण एवढे दागिने नाहीये तरी. विजय, तो सगळ्यात शेवटचा ऑप्शन आहे. बघूया ना आपण, काहीतरी होईल. अमित, आपण ना दोघं मिळून प्रयत्न करूया. मी पण आता माझं इन्कम वाढवण्याचा प्रयत्न करते. सोन्याची जोड आहे, होईल आपलं काहीतरी. तुझा सपोर्ट आहे ना विजय, मग नक्की होईल. नको टेन्शन घेऊस. चल, मी निघू विजय. नीट जाशील. हो. आणि मूड नीट ठेवशील. प्रॉमिस? हो, प्रॉमिस. आणि तोही प्रॉमिस कर की तूही चेहरा पाडून बसणार नाहीस. नाही बसणार. प्रॉमिस.
येतो. विजया 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 अगं अगं अर्चू अर्चू जरा हळू हळू अगं कृपा कर आमच्यावर जरा हळू चालत जा पडली असतीस म्हणजे आता परत नाही पडत ग मी. हे बघ काय आहे, काय टाकाऊतून सृजन स्पर्धा डिक्लेअर केलीये. तुझ्यासाठीच अनाऊन्स केली असं वाटतंय. अर्जुताई हे बघा तुमच्यासाठी इंटरेस्टिंग बातमी आली आहे. तुम्ही काय बघताय? अगं टाकाऊतून सृजन अशी स्पर्धा डिक्लेअर झालीये. विजयासाठीच डिझाईन केली असंच वाटतंय. तीच दाखवायला आली आहे मी. अय्या तीच स्पर्धा पण तुमच्यासाठी. माझ्यासाठी अय्या तीच स्पर्धा हो आदित्य म्हणत होता मला की अर्चुताई खूप छान क्राफ्ट करतात म्हणून. हो करतेच ती पण मध्येच सोडून दिले तिने. आता तर ना मला मदत करते तेवढंच. पण काय होता घ्या ना भाग स्पर्धेत. हे ग बाई मला नाही हे जमणार. हीच करेल. अगं असं काय करते सरचू घे ना तू पण भाग. हे बघ आता मी भाग घेते म्हणून तू भाग घेणार नाही असं करायची काही गरज नाही. आपण दोघी भाग घेऊ ग मजा येईल. ओ खरंच ताई खरंच घ्या ना भाग. नाहीतरी तुम्ही ते नोकरीचं म्हणतच होतात ना. नोकरीचं आता नोकरीचा आणि ह्याचा काय संबंध आहे? अहो, असं काय करता ताई? आड वाचली नाहीत का? तुम्ही जर विजेते ठरलात ना तर ती कंपनी तुम्हाला बिझनेस देणार आहे. क्राफ्टच्या ऑर्डर्स मिळतील तुम्हाला. खालची बातमी वाचलीच नाही. नॉट अ बॅड आयडिया. विजया तू पण भाग घे मी पण भाग घेते. हो आणि स्पर्धेत तू असलीस ना की मला असा उत्साह येईल. आणि काय मजा आहे माहितीये का? एकदा का माझ्याकडे बक्षीस आलं ना काय धमालच. पण तुला बक्षीस आणि बिझनेस दोन्ही गोष्टी मिळतील. आय एम डॅम शुअर. खरंच असं तुम्ही दोघी भाग घ्या. आणि काय कोणी जरी जिंकलं तरी बक्षीस आणि बिझनेस आपल्याच घरी येणार ना. करेक्ट. बरं तुला काय हवंय बक्षीस हवंय की बिझनेस हवाय? ऍक्च्युली बिझनेस. चल तू बिझनेस घे मी बक्षीस घेते. त्याआधी वरती जाऊन हे सगळं नीट वाच. ओके चल मला दे मी पण वाचते. चल बाय. चल ऑल द बेस्ट ऑल द बेस्ट. यस बाय.